सीतारमण यांनी मांडलेल्या बजेटचं सत्ताधाऱ्यांनी कौतुक केलं। सर्व घटकांना न्याय देणारं हे बजेट असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे। बजेटमध्ये प्रत्येक राज्याचा विचार करण्यात आल्याचं नरेश म्हस्केंनी म्हटलं। नागरिकांची स्वप्नपूर्ती करणारं हे बजेट असल्याचा दावा त्यांनी केलाय। शेतकरी लघु उद्योजकांसाठी मोठी तरतूद करण्यात आल्याचं सत्ताधाऱ्यांकडून सांगितलं जात आहे। विशेष करून कर्तव्य भवनातून मांडलेला कर्तव्य जे आपलं आहे या दृष्टिकोनातून त्यांनी प्रत्येक मुद्दा हे पहिलं कर्तव्य, दुसरं कर्तव्य, तिसरं कर्तव्य अशा पद्धतीने त्यांनी सर्व भूमिका जी आहे हे कर्तव्य म्हणून हा अर्थसंकल्प मांडण्याचा प्रयत्न केला। आणि आपण पाहिलं असेल की सर्व स्तरातील मंडळींना हा अर्थसंकल्प समर्पित भावनेतून होता। विरोधक यावरती टीका करणार, परंतु महाराष्ट्र प्रत्येक वेळी महाराष्ट्राच्या नावाने बोंबाबोंब करत असतात। आत्तापर्यंतचा जो महाराष्ट्राचा विकास झालेला आहे तो माननीय नरेंद्र मोदीजी पंतप्रधान झाल्यानंतरच खऱ्या अर्थाने विकास झालेला आहे। आज बुलेट ट्रेनची घोषणा झाली आहे, मुंबई पुणा, महिलांसाठी प्रत्येक शहरामध्ये जिल्ह्यामध्ये हॉस्टेलची घोषणा झालेली आहे। कॅन्सरवरती जी काही औषधं आहेत त्याच्यावरती कस्टम ड्युटी माफ केलेली आहे। प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांनी सलग 9व्यांदा अर्थसंकल्प सादर केला आणि कर्तव्य भवनमधून तयार झालेला अर्थसंकल्प 3 कर्तव्य पूर्ण करणार आहे। म्हणजे भारतामधल्या सर्व लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न, सबका साथ सबका विकास संकल्पनेनुसार विकासाला गती देणे आणि भारताची जी आर्थिक विकास आहे त्याची गती वाढवणे आणि निरंतर ठेवणे। आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचं की युवा शक्तीचं जागरण, युवा शक्तीला चालना देण्याचं काम केलं।